पुणे शहरासह उपनगरात पावसाचा जोर वाढलेला आहे। पुणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो सलग काही दिवस हा पाऊस पुण्यामध्ये बरसतोय आणि त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडते। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, आपण पाहतोय काल परवापासूनच पुण्यामध्ये दाणादाण उडालेली आहे, नागरिकांचे हाल होत आहेत आणि आज देखील उपनगरात पावसाचा जोर वाढलाय। काय नेमकी आताची परिस्थिती आहे? नक्कीच प्राची, पुणे जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे आणि आज सकाळपासून उपनगरामध्ये त्याचबरोबर शहरामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर उपनगरामध्ये कोंढवा असेल, हडपसर असेल, खराडी असेल, त्याचबरोबर विश्रांतवाडी असेल, या भागामध्ये पाणी जे आहे ते अनेक ठिकाणी रस्त्यांवरती आलेलं आहे। त्याचबरोबर काही घरांमध्येही शिरलेलं आहे खराडी परिसरामध्ये। आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सध्या सुरू आहे। अनेक लोक जे आहेत ते बाहेर पडतात, अनेक लोक छत्र्या घेऊन बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। रस्त्यांवरती पाणी जे आहे ते जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचे हाल जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत। अनेक लोक जे आहेत ते घराच्या बाहेर कामानिमित्त पडलेले आहेत, तर काम नसतानाही अनेक लोक पाऊस पाहण्यासाठी बाहेर पडलेले दिसतात। आपण जर पाहिलं तर शहरामध्ये विविध भागांमध्ये काही झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत। त्याचबरोबर रस्त्यांवरती पाणी जमा झाल्याने वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण होताना पाहायला मिळते। त्यामुळे वाहतूक कोंडी देखील निर्माण होते। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण ही पुण्यातली दृश्य पाहतोय आणि आज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय, त्यामुळे नागरिकांचे देखील हाल होत आहेत।